ना महिला दिनाच्या शुभेच्छा. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. आज त्या नसत्या तर आपण महिला फक्त चूल आणि मूल एवढंच आपलं विश्व मर्यादित असतं. आज शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती आहे. तर शिवबाला कोणी घडवलं ते पण एका महिलेनीच, त्यांची आई जिजाऊंनीच. त्याच्यामुळे महिलेचा चांगल्या सत्कारणात खूप मोठा सहभाग असतो. आज असं म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. म्हणजे एक महिला शिक्षित झाली तर संपूर्ण परिवार शिक्षित होतो. आज मी इथे कॅन्सर काउन्सिलर म्हणून मला बोलवलेलं आहे. तर मी थोडंसं कॅन्सर विषयी सांगते. आज ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 10 ते 12 महिलांमध्ये एक महिला ब्रेस्ट कॅन्सरने पीडित आहे. तर याविषयी मार्गदर्शन म्हणजे मी आणि माझे मिस्टर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस करतो. म्हणजे अर्ली डिटेक्शनसाठी. तर अर्ली डिटेक्शन म्हणजे लवकर निदान. तर हे लवकर निदान कसं, त्यासाठी आपल्याला महिलांना जागरूक राहायला हवं. कुठेही स्तनात छोटीशी गाठ दिसली तर लगेच डॉक्टरांना दाखवायचं. आजकाल ब्लड कॅन्सरचंही खूप प्रमाण वाढलेलं आहे. अगदी छोट्या छोट्या मुलांना ब्लड कॅन्सर होतो. आणि मुख्य म्हणजे आपला समाज अजून तसा प्रगल्भ झालेला नाही आहे. त्यांना काय वाटतं की कॅन्सर हा कॉन्टॅजियस आहे, लागट आहे. पण असं नाही आहे. मी असा पेशंट पाहिलेले आहे की त्यांना त्यांच्या स्कूलमधून त्यांच्या ट्युशनमधून कॅन्सर झाला म्हणून बाजूला केलेलं आहे. पण हे बरं नाही. कारण लोकांना हे समजायला पाहिजे की कॅन्सर हा कॉन्टॅजियस नाही. की आपल्या शरीरातला कॅन्सर जरी आपण दुसऱ्याच्या शरीरात टाकला तरीही त्याला कॅन्सर होणार नाही. कारण कॅन्सर हा पेशींचा रोग आहे. त्याच्यामुळे मी आणि माझे मिस्टर आम्ही सगळ्यांना हेच सांगतो की लवकर निदान आणि वेळेच उपचार करा. कॅन्सरशी 2 हात. जितक्या लवकर तुमचं कॅन्सरचं निदान होईल तितकं तुमचं बरं होण्याचं प्रमाण वाढतं. मी स्वतः एक कॅन्सर काउन्सिलर आहे. 14 वर्ष झाली मी हे काम करते आहे. त्याच्यामुळे कॅन्सर हा पूर्णतः बरा होऊ शकतो हेच आम्ही लोकांपुढे ठेवतो. आणि महिला दिनाच्या निमित्ताने मी हे सांगेन की जसं सावित्रीबाई फुलेंच्या सोबत ज्योतिबा फुले होते. म्हणजे प्रत्येक यशस्वी महिलाच्या मागे एक पुरुष असतोच. त्याच्यामुळे ही शिव आणि शक्ती ही जोडी आहे. म्हणून महिलांचं सबलीकरण त्यांच्या मिस्टरांवर किंवा मुलं सगळ्यांवर डिपेंड असतं. नुसती महिला एक सबल नाही आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचं सहकार्य तिला अपेक्षित आहे. आणि आमच्या कार्यक्रमात आमच्या अवेअरनेस प्रोग्राम्समध्ये तुमचं सगळ्यांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. त्याच्यामुळे सहकार्य करा. धन्यवाद.